श्री स्वामी समर्थ महाराज आणि कर्माचा सिद्धांत. कर्माचा हिशोब आणि स्वामींची भूमिका, खास प्रभावी गोष्टी. श्री स्वामी समर्थ महाराज हे साक्षात परब्रह्म असले तरी त्यांनी कधीही निसर्गाचा कर्माचा नियम मोडला नाही. त्यांनी स्वतःच्या देहावर होणारे त्रास सुद्धा शांतपणे सहन केले. हे भक्तांना शिकवण्यासाठी होते की शरीर धारण केले आहे तर कर्माचे भोग भोगावेच लागतात. स्वामी भक्ताचे कर्म पूर्णपणे पुसून टाकत नाहीत, कारण तसे करणं निसर्ग नियमांच्या विरुद्ध आहे. तर ते त्या कर्माची तीव्रता कमी करतात. डोंगरा एवढे दुःख ते एका राई एवढे करतात. कर्म भोगावे लागतेच, पण स्वामी पाठीशी असतील तर ते भोगताना वेदना होत नाहीत. उलट एक प्रकारची शक्ती मिळते. प्रारब्ध म्हणजे मागील जन्मातील कर्मांचे असे गाठोडे जे आपण या जन्मी सोबत घेऊन आलो आहोत. अनेकदा भक्त विचारतात, मी एवढी सेवा करतो तरी माझ्या नशिबात दुःख का? याचे उत्तर प्रारब्धात आहे. स्वामी तुमच्या संचित साठलेल्या कर्माला जाळून टाकतात आणि क्रियमान चालू कर्माला दिशा देतात. पण प्रारब्ध हे बाणासारखे सुटलेले असते. स्वामींची कृपा इथे अशी काम करते की ते तुम्हाला त्या प्रारब्धाच्या आघातापासून वाचवण्यासाठी आधार देतात. ऑपरेशन होते पण वेदना कळत नाही. स्वामींच्या कृपेमुळे भक्त कठीण काळातूनही हसत हसत बाहेर पडतो. कर्माचा डोंगर फोडायचा असेल तर सेवा हेच एकमेव हत्यार आहे. स्वामींची सेवा, नामस्मरण आणि अन्नदान हे कर्माला जाळणारी अग्नी आहे. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा जप करता तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या पापकर्मांच्या रेषा पुसून टाकते. एका जन्माचे पाप धुण्यासाठी 7 जन्म घ्यावे लागतात, पण स्वामींची तीव्र सेवा, उदाहरणार्थ नामस्मरण, पारायण, प्रदक्षिणा, ते काम एकाच जन्मात काही महिन्यात पूर्ण करते. सेवा म्हणजे केवळ वेळ घालवणे नव्हे, तर ती आत्म्याची साफसफाई असते. जेवढी सेवा जास्त तेवढा कर्माचा भार हलका होतो. स्वामी भक्ताचे दुःख स्वतःवर घेतात. हे स्वामींच्या आणि कर्माच्या नात्यातील सर्वात मोठे रहस्य आहे. जेव्हा स्वामींना दिसते की आपला लाडका भक्त त्याच्या कर्माचा फटका सहन करू शकत नाही, तो आता तुटण्याच्या मार्गावर आहे, तेव्हा स्वामी मध्यस्थी करतात. ते भक्ताचे दुःख, आजारपण किंवा संकट स्वतःच्या शरीरावर ओढवून घेतात. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे स्वामींनी भक्ताचा मृत्यू टाळून स्वतःला त्रास करून घेतला. नियम मोडता येत नाही म्हणून स्वामी हस्तांतरण करतात. भक्ताला वाचवण्यासाठी स्वतः विष पिणारे स्वामी हेच खरे नीलकंठ आहेत. स्वामींनी शिकवले आहे की कर्म फक्त हाताने घडते असे नाही, तर मनाने केलेले विचारही कर्मच बांधतात. जर तुम्ही कोणाचे वाईट चिंतले, मनात शिव्या दिल्या किंवा द्वेष केला तरी ते पाप कर्म तुमच्या खात्यात जमा होते. स्वामी भक्त असल्याने आपण आपल्या विचारांवर पहारा ठेवला पाहिजे. माझ्या मनात कोणाबद्दलही वाईट विचार येऊ नये ही प्रार्थना करावी. स्वामी अंतर्ज्ञानी असल्याने त्यांना तुमचे विचार ऐकू येतात. शुद्ध विचार हे सत्कर्म आहे आणि दूषित विचार हे दुष्कर्म आहे. मानसिक जपाने हे मानसिक कर्म शुद्ध करता येते. कर्माचा एक नियम आहे, तुम्ही जे देता तेच तुम्हाला व्याजासकट परत मिळते. जर तुम्ही कोणाला दुःख दिले तर भविष्यात तुम्हाला दुप्पट दुःख मिळते. आणि जर तुम्ही कोणाला मदत केली, अन्न दिले, तर स्वामी तुम्हाला त्याच्या 1000 पटीने सुख परत करतात. स्वामी ही बँक आहे. तिथे जमा केलेले पुण्य कधीच बुडत नाही आणि केलेले पाप कधीच लपून राहत नाही. त्यामुळे भक्ताने नेहमी सावध राहावे की माझ्याकडून कोणाचे नुकसान होऊ नये, कारण त्याचा परतावा स्वामींच्या न्यायानुसार मिळणारच असतो. संकटे अचानक येत नाहीत, ती कर्माचे फळ असतात. पण जर तुमची पुण्यही मजबूत असेल तर ती संकटाच्या वेळी ढाल बनून उभी राहते. स्वामी सांगतात,
तू केलेले सत्कर्मच तुला वाचवते. जेव्हा मोठा अपघात होतो आणि माणूस साध्या ओरखड्यावर वाचतो, तेव्हा समजायचे की त्याने भूतकाळात कोणाला तरी मदत केली होती किंवा मुक्या प्राण्याला अन्न दिले होते, जे आज कामी आले. स्वामी तुमची पुण्यही वापरून तुम्हाला वाचवतात. त्यामुळे रोज थोडे तरी सत्कर्म जमा करत राहावे, तेच भविष्यातील विम्याचे काम करते. काही कर्मे अशी असतात जी भोगावीच लागतात, त्याला पर्याय नसतो. उदाहरणार्थ शारीरिक व्यंग किंवा स्वकीयांचा मृत्यू. अशा वेळी स्वामी परिस्थिती बदलत नाहीत, तर भक्ताची मनस्थिती बदलतात. ते भक्ताला इतकी मानसिक ताकद आणि आध्यात्मिक समज देतात की त्याला त्या दुःखाचा त्रास वाटेनासा होतो. तो त्याकडे साक्षी भावाने पाहतो. हे माझ्याच कर्माची सफाई होत आहे, हा विचार त्याला शांत करतो. जेव्हा स्वामी आतून बळ देतात, तेव्हा काटेरी रस्ताही फुलांसारखा मऊ वाटू लागतो. ही आंतरिक शक्तीच स्वामींची खरी देणगी आहे. स्वामींनी नेहमी सावध केले आहे की विनाकारण कोणाच्या भानगडीत पडू नका, कोणाची निंदा करू नका किंवा कोणाची खोटी बाजू घेऊ नका. जेव्हा तुम्ही एखाद्याची निंदा करता, तेव्हा तुम्ही त्याचे पाप कर्म स्वतःच्या डोक्यावर घेत असता. तसेच जेव्हा तुम्ही एखाद्या पापी माणसाला साथ देता, तेव्हा त्याच्या शिक्षेचा वाटेकरी तुम्हालाही व्हावे लागते. स्वामी भक्ताने अलिप्त राहावे, फक्त स्वामींचे गुणगान गावे. दुसऱ्याचे पाप धुण्यापेक्षा स्वतःचे मन शुद्ध ठेवणे जास्त महत्त्वाचे आहे. कर्माचा संसर्ग टाळणे ही एक मोठी साधना आहे. जर आपल्या हातून काही घोर पाप घडले असेल, तर त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे खरा पश्चात्ताप. स्वामींसमोर जाऊन रडून मनापासून माफी मागितली आणि पुन्हा असे करणार नाही असे वचन दिले, तर स्वामी कर्माच्या डायरीतून ते पान फाडून टाकू शकतात. वाल्याचा वाल्मिकी झाला कारण त्याला पश्चात्ताप झाला होता. स्वामींना अश्रूंची भाषा कळते, पण हा पश्चात्ताप वरवरचा नसावा, तो हृदयाच्या तळाशी झालेला असावा. स्वामी दयाघन आहेत. ते शरणागत आलेल्या अपराध्यालाही माफ करून कर्माच्या जाऱ्यातून सोडवतात. कर्मबंधनातून सुटण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निष्काम कर्म, म्हणजे फळाची अपेक्षा न करता कर्म करणे. मी हे केले म्हणून मला हे मिळावे, ही अपेक्षा कर्माचे बंधन निर्माण करते. पण मी स्वामींसाठी हे केले, त्याचे फळ स्वामींनाच अर्पण, या भावाने केलेले कर्म माणसाला बांधत नाही. यालाच कर्मयोग म्हणतात. जेव्हा कर्ता मी नसून स्वामी असतात, तेव्हा त्या कर्माचे पाप किंवा पुण्य आपल्याला लागत नाही. आपण फक्त निमित्त बनतो. ही अवस्था मोक्षाकडे घेऊन जाते. आयुष्यभर आपण जी कर्मे करतो, त्याचा अंतिम हिशोब मृत्यूच्या वेळी होतो. ज्याने आयुष्यभर स्वामींची भक्ती आणि सत्कर्म केले आहे, त्याला यमदूत त्रास देत नाहीत. त्याचे प्राण अत्यंत शांतपणे झोपेत असल्यासारखे जातात. पण ज्याने पापकर्मे केली आहेत, त्याचा अंत वेदनादायी होतो. स्वामी भक्ताचा शेवट गोड होतो, कारण स्वामी स्वतः त्याला न्यायला येतात. तुझे कर्म संपले, आता तू माझ्याकडे चल, असे म्हणून ते त्याला आपल्या धामात नेतात. कर्माचा हा प्रवास स्वामींच्या चरणांपाशी संपणे हेच जीवनाचे सार्थक आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.